मी आणि माझा परिवार सुज्ञ मतदार आहोत। कोणतीही भेटवस्तू देऊन प्रलोभने आमिषे दाखवणार असाल तर कृपया मते मागण्यासाठी येऊ नये अशी पुणेरी पाटी मंडईतील एका नागरिकाने आपल्या घरावर लावली असून याची पुण्यात चर्चा आहे। मंडई मंडळाचे कार्यकर्ते असलेले आणि मंडई मंडळाजवळ असलेल्या 44 शुक्रवार पेठ इथं राहणाऱ्या भोला वांजळे यांनी आपल्या वांजळे पाटील या वाड्याच्या दारावर ही पाटी लावली आहे। मी व माझा परिवार सुज्ञ मतदाता आहोत। मतदान हे कर्तव्य समजून करत असतो। थोडक्यात दाता हा याचक नाही। पुणे मनपाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने ही निवडणूक लढवण्यासाठी व मतदानाचे आवाहन करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते यांनी जरूर माझे घरी यावे। तुमचे स्वागतच होईल। तथापि कोणतीही भेटवस्तू देऊन प्रलोभने आमिषे दाखवणार असाल तर कृपया मत मागण्यासाठी येऊ नये ही नम्र विनंती असा मजकूर या पाटीवरती लिहिण्यात आला आहे। नमस्कार, मी भोलेनाथ वांजळे, अध्यक्ष राष्ट्रप्रेमी युवा मंच। आपलं सगळे ज्ञात आहात की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यभर चालू आहेत, पण टी व्हीवरती असेल, वर्तमानपत्रातनं असेल किंवा रेडिओच्या माध्यमातून असेल, आपण सर्वजण बातम्या पाहतात। या बातम्यांमध्ये मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याचा विषय पुढे येत आहे। त्यामुळं मी उद्विग्न होऊन असं लक्षात आलं की या गोष्टी ज्या आहेत या सर्वसामान्यांना ज्या गोष्टी मिळायला पाहिजे त्या न मिळता या इलेक्शनच्या काळामध्ये मताच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जातात। पुणे शहर हे जे आहे क्रांतीचं शहर आहे। ज्या मंडई परिसरात मी राहतो या मंडई परिसरातून लोकमान्य टिळकांनी जी क्रांती केली, देशभर केली की मताच्या करता काय मिळवावं आणि काय करावं। जर मताच्या ह्याच्यातनं जर ही गुंडगिरी, पैशाचं राजकारण ह्या अशा मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर ही प्रलोभनं टाळली गेली पाहिजे व योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे। या उद्देशातून मी एक नवीन उपक्रम राबवला। माझ्या घराच्या दारावरती जी पाटी लावली त्या पाटीच्या माध्यमातून मी संदेश दिला की तुमचा हक्क आहे की तुम्ही मतं मागायला या, पण कुठलंही प्रलोभन असेल तर या दाराच्या आतमध्ये येण्यास कोणालाही मज्जाव केलेला आहे। अशा स्वरूपाचं नामनिर्देश फलक या ठिकाणी लावलेला आहे आणि मला वाटतं सगळं नागरिकांनी, मतदारांनी हे सुज्ञतेने आपण कुठेतरी मतदान योग्य ठिकाणी करावं असं मला वाटतं। याकरताच मी ही बोर्डाची संकल्पना राबवलेली आहे।